हॅलो गायज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही अगदी सगळे छानच असाल. तर आता आर्या, बेबू आणि साऊ ह्या तिघांच्याही स्कूल स्टार्ट झालेल्या आहेत. तर आज सकाळी मी त्यांच्या टिफिनला बनवणार आहे उकडलेल्या बटाट्याची भाजी. तर त्यात तेल गेलं आहे, मस्त मोहरी कडकडली आहे, लसूण, कढीपत्ता आणि कांदा टाकला आहे, जिरं टाकलं आहे आणि हे आता छान असं मस्त परतवू देणार. कारण बेबू बोलली की नाही आई मला आज टिफिनला बटाट्याचीच भाजी पाहिजे. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर मग मस्त अशी बटाट्याची भाजी करते मी आता दोघा तिघांसाठीही. हे बघा छान. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ गेलेलं आहे. ही क्वांटिटी तिघांपुरतीच आहे आणि जास्तीत जास्त आर्याचे पप्पा खाणार, त्याच्यामुळे ही भाजी आता थोडीच बनणार घरामध्ये. आता हा आपला हिंग आणि हळद, हा आपला घरगुती लाल मसाला आणि त्यात सोबत जाणार आपला एव्हरेस्टचा किचन किंग मसाला. आता हे पूर्ण असं मस्त तेलामध्ये पूर्ण परतवून देणार मसाले आणि त्यात सोबत जाणार आपले कापलेले उकडलेले छान असे बटाटे आणि त्याच्यासोबत थोडीशी हिरवीशी कोथिंबीर. हे बघा काय मस्त तयार झाले. आणि ही बटाट्याची भाजी खूप आवडते, लहानापासून तर मोठ्यापर्यंत ही बटाट्याची भाजी खूप आवडते. आणि तुम्हाला आठवतं आहे की आम्ही तर स्कूलमध्ये आमच्या काळामध्ये लोणचं आणि चटणीच न्यायचो, पण बटाट्याची भाजी ही एक रिच म्हणजे एका चांगल्याच याला असायची. म्हणजे कुठे ट्रिपला, सहलीला, बरोबर आहे की नाही, सहलीला गेलं की मग ही बटाट्याची भाजी प्रत्येकाच्या टिफिनमध्ये ही बटाट्याची भाजी असायची, पण ग्रीनवाली असायची. आणि त्यात सोबत मी केलेलं आहे इकडे काल रात्रीच करून ठेवलेले कोथिंबिरीचे आणि आळूची वडी आणि कोथिंबिरीची वडी करून ठेवलेली आहे. तर याची मी डिटेलमध्ये रेसिपी टाकेलच माझ्या यूट्यूब चॅनलला. तर हे आर्याच्या पप्पांना, मुलांना खूप आवडतात. आता हे मस्त कडक झाले कारण रात्रीच करून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे ते अगदी छान असे कापल्याही जात आहे. आणि हे आता मस्त गरम तेलामध्ये तळून घेणार. म्हणजे स्कूलमध्ये ह्या भाजीपोळीसोबत हे पण थोडंसं दिलं ना तर मुलं आनंदाने खातात. आणि कोथिंबीर पोटामध्ये जाते, डाळीचं पीठही चांगलं असतं आपल्यासाठी आणि ही घरगुती केलेलं कधीही चांगलं, बरोबर आहे की नाही. तर हे असं छान असं आता मी तळून घेणार आणि तिघांनाही टिफिनला ह्या दोघं गोष्टी देणार. तुम्ही करत असाल असं काही ना काही वेगवेगळं. माझे पराठे म्हणजे जितकं मुलं खातात त्या हिशोबाने देणार. आणि चिप्स वगैरे तर हे माझ्या टिफिनला कधीच नसतात, कधीच म्हणजे कधीच नाही. तर भाजी पोळी ही असते म्हणजे असतेच. आणि इकडे आपली पोळी राणी छान अशी फुगलेली. आता मस्त अशी बटाट्याची भाजी बघा, टिफिन किती छान दिसतोय, कसे मुलं खाणार नाहीत. ही छान अशी बटाट्याची भाजी पोळी आणि ही आपली तळलेली वडी. हा झाला आहे आमचा सौराचा टिफिन रेडी. हे बघा इथं मस्त गाडी खेळायचं काम चाललेलं आहे. सकाळी सकाळी काहीतरी पाहिजे ना खेळायला, नाहीतर मग टी व्हीवरती आम्ही कृष्णा लावतो, कारण सकाळी सकाळी दुसरे काही बघणं अलाउड नाही आहे. हे नाहीतर ते काहीतरी एकच बघायचं. आता इथे सगळेच हळूहळू सगळेजण रेडी होत आहे. बेबू आणि आर्या त्यांचे रेडी होतात, मला कोणत्याच गोष्ट त्यांची बघावी लागत नाही, एवढं तरी चांगलं आहे. आणि आता टिफिन वगैरे सगळ्यांचेच झालेलं आहे. साऊ महाराज गेलेले आहे त्यांची स्कूलला. स्कूल बस आली, त्याला सोडून आली मी आत्ताच. तर मग आता ह्याही जातील थोड्या वेळात. तोपर्यंत त्यांना म्हटलं ॲटलिस्ट बेडरूम तरी आवरायला पाहिजे. हे बघा बेडरूमची हालत बघा एकदा, बघितलं. हे मी नाही तू, तू नाही मी. जोपर्यंत आई आहे आणि लहान बहिणीला मोठी बहीण आहे तोपर्यंत लहान बहिणीला कोणतीच गोष्ट आवरण्याची गरज नसते. आणि स्कूलमध्ये योगा वगैरे पण घेणार आहेत, त्याच्यामुळे योगा मॅट पण चाललेली आहे बरोबर. आता पोरी गेल्या स्कूलमध्ये, तर राहिलेलं आता हे बघा, साधे दोघं तिघंजणं जातात तर केवढा पसारा असतो. आणि हे बघा हे आज मस्त थोडंसं बाहेर पावसाचं पण वातावरण आहे, तर हे खरंच मज्जाच वेगळी असते. पण ही गोष्ट कोणतरी करून द्यायला पाहिजे आपल्याला. गाईज झालंय
हे 15 दिवसानंतरचं आहे. म्हणजे समजतं आपल्याला 15 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी इथे वरती बुरशी यायला लागते, ब्लॅक ब्लॅक पडायला लागतं. तर इथे माझं तसं काहीही झालेलं नाही याच्यावरती बुरशी आली, नाही याच्यावरती काही किडे बसले, नाही मी याच्यावर निंबाचा पाला ठेवला, नाही मी झाकण एकदम पॅक करून ठेवलं. जाळी होती तेवढी एक टाक त्याच्यावर ठेवली, छोटीशी डिश होती आणि एक कपडा वरतून बांधला पण नाही, काहीच नाही आणि तसाच ठेवला तो. हे बघा, हे आता माझं मस्त रेडी टू खाण्यासाठी. हे बघा, अप्रतिम असं सुंदर असं लोणचं झालं आहे. आता माझ्या लोणच्याची मीच तारीफ करते, कोणी करो ना करो, पण हे सक्सेसफुल झालं असंच म्हणता येईल आपल्याला. तर हे बघा, एवढं छान माझं असं लोणचं रेडवालं. आल्याच्या पप्पांना जास्त खार पाहिजे होता, तर मी क्वांटिटी 20 आंब्यांची आणि 25 आंब्यांचा मी खार घेतलेला होता. म्हणजे 5 आंब्यांचा मी एक्स्ट्रा हे सगळं मटेरियल घेतलेलं होतं. मिरची थोडी कमी टाकली कारण तिखट नको व्हायला म्हणून. तर हे असं छान असं माझं लोणचं रेडी झालं आहे. दुसरा माझा काचेचा डब्बा नव्हता, तर हे आता आपलं अमूलचं कामामध्ये आलेलं आहे. हे थोडंसं आहे, तर हे खाण्यामध्ये वगैरे हे संपून जाणार पूर्ण. पण खरंच जमलं यार, जमलं. असं स्वतः काहीतरी एक केल्यानंतर केवढा आनंद होतो ना, तो आनंद आज मला झाला आहे. कारण लहानपणापासून खूप डिफिकल्ट बघितलेलं आहे. लोणचं असं होतं, तसं होतं, बुरशी येते, माझ्या हातचा टिकत नाही, काळं होतं, लूज होतं. तसं बघू वर्षभरामध्ये हे कसं होतं. पण आत्ता तर एकदम परफेक्ट आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. कारण 15 दिवसामध्ये नाही इथे काळं काही आलेलं आहे, नाही साईडला बुरशीसारखं आलं, काहीही झालेलं नाही. अगदी छान सुंदर असं लोणचं झालेलं आहे. म्हणजे अनुभवातनंही माणूस असं छान काहीतरी करू शकतो. नुसतं बघितलेलं होतं, आज ते कृतीमध्येही आणलं आणि केलंही मी. चला तर मग आले कधी इकडे सटवाल तर या माझ्या हातचं लोणचं खायला. ओके, बाय गाईज. आता हे खूप लीड मी टाईट नाही लावणार आहे, फक्त असा वरतून ठेवून देणार. हे तर रेग्युलरच आहे आणि हे पण असं खूप काही पॅक नाही करणार आहे. मी स्पून काढून घेणार आणि मग हे व्यवस्थित ठेवणार. आणि सायंकाळी होता माऊचा बर्थडे, तर ज्या दिवशी बर्थडे होता त्या दिवशी सेलिब्रेट नाही करता आला, पण आम्ही सेकंड डेला तिचा मंदिरामध्ये मस्त छान असा बर्थडे सेलिब्रेट केलेला. आणि हे बघा, घरी आम्ही ट्रेंडिंग सॉन्गवरती रील बनवतो आहे. तर रील बनवताना इकडनं तिकडनं डान्स करताना माझी ही बेबो तर खूप छान असा डान्स करते. हा ठीक आहे, करते. पण एक रील बनवताना त्याच्या मागचं स्ट्रगल काय असतं ते रील बनवणाऱ्यालाच माहिती आहे. किती टेक घ्यावे लागतात, किती रिटेक घ्यावे लागतात, त्याच्यावर काय मॅच होतं काय नाही मॅच होत, हे बेबोच्या सांगण्याप्रमाणे मी आणि आर्याने केलेलं. त्यात साऊचंही म्हणणं होतं की मलाही मध्ये डान्स करू दे म्हणून. तर हा असा होता माझा आजचा ब्लॉग आणि माझं लोणचं हे सक्सेसफुल झालेलं आहे गाईज. तर मग बघू आता किती दिवस कसं छान असतं ते, आणि इतक्या दिवस छान होतं म्हणजे इथून पुढे वर्षभर ते छानच असणार. चला तर मग भेटूया अशा छानशा माझ्या ब्लॉगमध्ये. माझा व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट्स तर करा, पण सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. प्रीती ठाकरे आहे माझ्या चॅनलचं नाव. तर मग असेच छान व्हिडिओ टाकायलाही मला मजा येईल आणि माझे सबस्क्रायबर पण वाढतील तर मला छान वाटेल अजून, नाही का, की नाही लोकांना आवडत आहेत माझे व्हिडिओ. आणि असं थोडा फीडबॅक मिळायला सुरुवात झालेली आहे की नाही प्रीती तू खूप छान बनवते म्हणून. चला तर मग बाय.